म्हाका तर ना ह्याची भीतीच वाटता. हे का राग येलो की काय? अगो अगो मी काय म्हणतोय, तू बोलतेस ना ता पटता माका. मग माका पण ना त्यांचो खूप राग येता. जा काय केल्यानी ना त्या चुकीचाच केला. बघलस ना सगळे कसे उठून त्या मांगरात गेलेत ते. हा आता सगळे येतील आणि माकाच बोलतील, माझ्यावरच आरडाओरडा करतील. मी कसा वाईट हा, मी कसा चुकता ह्याच सांगत राहतील आणि स्वतः कसे मानत ना तेच सांगत राहतील माका. दुसरा काय करणार? पण मी काय सांगतोय, आता येऊ दे त्यांका. हा त्यांच्याशी ना आता बोलायचंच नाही. म्हणजे अगो म्हणजे त्यांच्याशी ना आता वाकडा करायचाच नाही. हा ते जे काय बोलतील ना ते ऐकून घ्यायचा, काही बोलायचंच नाही, उत्तरच नाही द्यायचा. उगाच त्यांच्या हातात कोलीत कशाक द्यायचा. तुम्हाला त्यांच्याशी काय वाकडी करायची ती करा, पण तुम्हाला आता खरंच माझी काही गरज नाहीये का? नाही तसं दिसतंय तरी मला. अगो काय बोलतास या? मी काय बोलते ना लाली आत्या ते तुम्हाला बरोबर कळतंय. नाही तसं असेल तर मलाही विचार करायला लागेल. अगो अगो असं कसं म्हणेन मी? तुझी गरज नाही म्हणा. येडिया काय मी? माका काही येड नाही लागला. अगो तू असंस म्हणून तर मी असं आहे. बघ आपली ना ती काय त्या म्हणतात आपल्या दोघांची टीम असो ना. बरोबर ना? नाही तुम्ही आता काहीही बोला, पण मला तुमचा भरोसा वाटत नाही. मला काहीतरी मोठा बॉम्ब फोडायला हवा, त्याशिवाय तुम्ही जागेवर येणार नाही. पण काय काय करू शकते मी? अरे या कोणी केला? ताडपत्री टाकला? या सगळ्या बंधू आणि शिनूने केलेलं दिसतंय. कितीही लांब झाला तरी रक्ताचा जो जिव्हाळा असतो तो कायम राहता. उमाई सगळं वायरिंग चेक केलं मी. आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. श्रीनू बंधू बस. हे सगळं कशाला केलं तुम्ही? आणि श्रीकांत तुम्ही पण? बंधू तुका कळायला हवा ना, पावसाळा संपायच्या पेरणीचं काम झाला पाहिजे. उगीच दिवस वाया घालवला ना तुम्ही. माणसं मिळत नाहीत एक तर. नाही नाही दादा, आम्ही काम कुठलंही फुकटमध्ये करणार नाहीये. त्याची बरोबर आम्ही मजुरी घेणार आहोत. काय बंधू? बरोबर. आणि मजुरी म्हणजे काय तर उमा बहिणीच्या हातचा चहा घेतल्याशिवाय आम्ही काय हसून जाणार नाही. म्हणजे कसं दिवसभर काम करून दमलो ना आम्ही, तर वाईट चहा जरा घसा घालून गेला कसा तरतरी येईल. काय रे? हो हो एवढाच ना, लगेच करते. थांबा. नाही नाही उमाई थांब थांब, मी करतो चहा. मी करतो. अरे श्रीनू कशात? मी करतो. करा दे बहीण, करा दे. तुमच्या लोकांचं काय करायचं मागा काय कळतच नाही. हे सगळं करायची काय गरज होता? खरं तर मी तिकडे दुकानात गेलो आणि नारबाला सांगितलं माका ताडपत्री द्या म्हणून. तर माका म्हटलं मी नाही देणार दादा, तुम्ही घरी जा, घरी पोस्ती करतो. माका थोडा वेळ कळलाच नाही असं का म्हणतोय. नंतर माझ्या लक्षात आलं हे सगळं बाहेरून बघितल्यानंतर. उमा म्हणजे तुमच्या लक्षात येते का काय? तो नारबा पण यांच्याबरोबर सहमत होता, सामील होता यांच्याबरोबर, हो ना? माहित दादा कसा की मी तका ताकीद दिली होती की दादा सामान आणू गेलो ना तर तका देऊ नको म्हणा. आणि दादा कसा तुका उचलूक त्रास नको ना म्हणून मी घेऊन येले.
आणि कसं बोलणार दादा तुम्हाला? सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला, म्हणून त्याला आम्ही गप्प करून ठेवला होता. तुम्हाला जर आम्ही सांगितलं असतं तर हे सगळं आम्ही कसं काय करू शकलो असतो? अजिबात नाही. चला गरमागरम चहा घ्या. Wait. मग सुटलेलो इनूला गेलो ना मग आल्याचं असणार नाही हो मामा, तुला आवडतो तसंच आहे गे. आहे ना. ओ हा हा, मस्त गरमागरम. आणि हो दादा, बिर्याणीची काळजी तू नको करू, आम्ही करून घेऊ ते सगळं. अरे पण बंधू मी दादा दादा दादा, तुम्ही आत्ताच आलात, दमला असाल आराम करा. बाकीची कामं आम्ही उरकून घेतो, काय काळजी करू नका. ए बाबांनो चला, आता आपल्या बायका आपल्याला घरात घ्यायच्या नाहीत. उगीच कष्ट घेतले आणि त्याने उमा सगळा पहिल्यासारखा व्यवस्थित केला ना. रघुनाथा, निशीन उमाची जागा घेतल्यानो आता का आपणाक चिंता नाही. हा शिरा खूप गोड आहे. मी सुद्धा खाणार नाहीये. तू सुद्धा खाणार नाहीये. खूप गोड आहे, जास्त नाही खाऊ शकत मी. रेश्मा, हा उरलेला शिरा घेऊन जा. आता कोणी खाणार नाहीये. ताई, हा डबा तुम्ही घेऊन जा. छान साजूक तुपातला केलाय. अहो ताई नको, असू देत. कोणीतरी खाल्लं असतं तर बरं वाटलं असतं मला. ठीक आहे, आता एवढं म्हणताच आहे तर घेते. मी सांगते तुम्हाला, तुमच्या मुलांना ना नक्की आवडेल. कोणीच खाल्लं नाही ना इथे. प्रत्येक घरातली चव वेगळी असते. आणि ठीक आहे, हा शिरा आवडला नाही ना त्यांना, मग मी काहीतरी दुसरं बनवून देईन. ते नक्की आवडेल त्यांना. आणि माझी तिकडची जेवण बनवण्याची पद्धत जरा वेगळी आहे. यांची चव कळेपर्यंत वेळ लागेल ना आमच्या पद्धतीचं जेवण इथल्या लोकांना आवडायला. पण होईल हळूहळू सगळ्यांनी. बरं, तुम्ही हा डबा घेऊन जा, मी येते. हो. इथे कुणीच नाही खाल्लं म्हणजे नक्कीच वाईट असणार. ते मी तुम्हाला खायचं नसेल तर नका नेऊ, पण असं टाकून देऊ नका. ते मी
ही तर फक्त सुरुवात आहे निशी. ह्या घरात तुझं जगणं कठीण करून ठेवणार आहे मी. मुलाने किती मेहनत घेतलं ना. बघा ना, घराकडे बघितल्यानंतर लक्षात येतं सगळं अगदी पहिल्यासारखा केला. बिचारी तर राबत होते, नेमका त्याच वेळी मी मदतीला नव्हता. असू द्या हो, सगळ्यांनी आपलेपणाने केला सगळा. तसं पण हसत खेळत कधी त्यांची कामं झाली ना, माका कळलं पण नाही बघा. बरं तुम्ही आता आराम करा, दमला असं. मी जेवणाचं बघते. ओके बाय माझी. ह्या कसा झाला? हो या बघा काय भिजला सगळा. अरे हे कसं काय झालं? छत गळत होता ना, सगळं धान्य भिजलं वाटतं. माझ्या लक्षातच दिलं नाही हो. माका वाटलं का काय व्हायचं नाही, पण सगळा खराब झाला वाटतं. आता आता काय करायचं? निशी बेटा, मला खात्री आहे की तू खूप छान शिरा केलायस, पण खरं तर माझं चुकलं. अय्यो, असं काय बोलता? अगं हो, या घरात सगळे डाएट कॉन्शियस आहे हे मी तुला सांगायलाच विसरले. त्यामुळे हे सगळं. आई, हो ठीक आहे. मी पुढच्या वेळी जे काही करेन ना, ते या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करेन. अगं हो, तू लक्षात ठेवशील ग. पण इतक्या प्रेमाने मेहनतीने तू शिरा केलास आणि तो कोणीच खाल्ला नाही. तुझी सगळी मेहनत वाया गेली ना. नाही, माझी मेहनत अजिबात वाया गेलेली नाहीये. आमच्या घरी अन्न वाया गेलेलं आई आणि दादांना अजिबात आवडत नाही, म्हणून मी ते बाहेर गोरगरिबांना देऊन आले. वा, खूप छान. हे बरं केलंस. आई, महत्वाचं काय की ते अन्न कोणाच्या तरी मुखी लागलं, म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. आपल्याकडून नकळत त्यांची सेवा झाली ना, आणि यातच आपण समाधान मानूया. बोलली. आगाव दादा खोतांची ओव्हर स्मार्ट मुलगी बोलली. तुझा हाच शहाणपणा मला ठेचून काढायचा निशी. निशी येलो. हे काय? बघ जरा. डुगू, डुगू काय आहे हे? हा डुगू, मी काय विचारतेय, काय आहे हे सगळं? आता बोलणारच की देव फटके. नको. तरी मी तुला कानी कपाळी ओरडून ओरडून सांगत असते अभ्यास कर, अभ्यास कर, पण नाही. डुग्या, अरे तुझं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये. दिवसभर एकतर मोबाईलवर गेम खेळायचा, नाहीतर मित्रांसोबत बाहेर उन्हाळक्या करायच्या. काय आहे, काय बोलतेय मी? आता बाईंनी भेटायला बोलवलंय आम्हाला. काय करू भेटून मी त्यांना? काय सांगू की आमच्या मुलाकडे लक्ष नाहीये म्हणून? काय नाही डुगू, तुझं अजिबात लक्ष नाहीये कुठेच. तुला तर आता फटकेच द्यायला पाहिजेत. काय चाललंय तुझं? शाळेत जाऊन काही दिवे लावतोस तू? हा, काय करतोस तू शाळेमध्ये जाऊन? काय बोलते मी, कळतंय तुला डुग्गू? मंजू, कशा ओरडतस त्या का? लहान मुलं मस्ती करणार नाही तर आपण करणार. हेच करतो ना आपण, म्हणून जास्त शेफारलाय तो. अहो, त्याचं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये.
सारखा आपला मोबाईलवर गेम खेळत असतो. फोन, हा फोनचा वेळ लागला ना त्याला. नाही नाही ते काय नाही. आता उद्यापासून तुझं ना फोनवर खेळणं बंद, बाहेर खेळणं बंद, सगळं बंद. आता फक्त अभ्यास आहे की अभ्यास. कळलं डुग्गू? तुम्ही सगळे दमले असाल, घ्या चहा घ्या. नाही चहा नको. आम्ही मांगरातून चहा पिऊन आलोय काय है ना. आणि उमा बहिणींच्या हातचा गरमागरम आल्याचा चहा प्यायल्यानंतर मी कधीच कुठला चहा पित नाही. बंधू काका, माझा पण ताचा. मला नको चहा. ता मरान दे. बस बस सांग आता मका सांग काय झाला. बाबा ते बाईंनी बोलवलंय भेटायला शाळेत. एवढंच ना. हा कशा घाबरतस. अहो सत्कार करायला बोलवलं नाहीये बाईंनी शाळेमध्ये. अहो अभ्यासात अजिबात लक्ष नसतं त्याचं. घरचा अभ्यास पूर्ण नसतो. परीक्षा तोंडावर आली म्हणून बाईंनी भेटायला बोलावलंय. ते काय नाही मी काही बाईंना भेटायला वगैरे जाणार नाही. तुम्ही जाताना भेटायला उद्या शाळेमध्ये. आणि तसंही तो माझं ऐकतोच कुठे हो. मंजू वहिनी अहो कशाला रागावताय त्याच्यावर. काय होतं माहितीये काय, आधी त्याचा अभ्यास निशी घ्यायची, नंतर मग ओवी घ्यायला लागली. ओवीने तर त्याचं इंग्लिश एकदम असं पक्क केलंय काय डुग्ग्या. आणि वाय टू वरी, काळजी कशाला करताय वहिनी. अहो आपल्याकडे चारू आहे ना, चारू घेईल त्याचा अभ्यास. काय चारू घेणार ना त्याचा अभ्यास. मग घेणार आहे ना. बघा मग. चारू नाही चारूला नको. ओवीच घेईल त्याचा अभ्यास. अहो मागच्या वर्षी पण ओवीने त्याचा इंग्रजीचा अभ्यास घेतला होता ना, तेव्हा त्याला चांगले मार्क मिळाले होते. हा मी ओवीला सांगते ओवीच घेईल त्याचा अभ्यास. आणि तिथे दादा पण असतील ना मांगरामध्ये. जरा का दुर्लक्ष केलं नाही की दादा बरोबर सोलून काढतील याला. आणि मग कळेल की अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं ना की काय होतं ते. आणि चारू नाही, तुला हे प्रकरण नाही झेपणार. ओवीला बरोबर जमतं ते. ओवीच घेईल त्याचा अभ्यास. हा मी ओवीला सांगते. खुश. हा सांगते उमा, सगळं सांगते. धीर धरा. अहो तांदूळ आणि डाळ भिजले ना. मग आता हे बघा, मग डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडा आला आणि मिरची टाकून एकत्र वाटून घेते. अगे बाय माझे धिरडं करून खाऊची इच्छा वाटतं तुमची. होय तर बरोबर ओळखलं. उमा बाहेर बघा, जोरदार पाऊस हा. गरमागरम धिरडे टाका, मजा येईल खायला. लालिक पण खूप आवडता लहानपणापासून. एकदा तयार झालं ना की त्याका पण पाठवून देऊ थोडा. क्या चल रहा है. अच्छा हुआ तुम आ गए. तुम्ही देख लो. सर हे बुवाने दिले. टिकट्स. यस, योर वेडिंग गिफ्ट. तुम्हारी शादी में तो मैं आ नहीं सकी. फिर तुम लोग लंदन आने वाले थे, वो भी कैंसिल हो गया. म्हणून निशी मी तुम्हाला युरो ट्रिप हनीमून पॅकेज गिफ्ट केलाय. वाव, थँक्यू बुवा. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुम्ही दोघं युरोप ट्रिपला जाणार आहात. कधी फ्लाय करणार आहेत ते. 8 दिवसांनी. अच्छा, मग तिकडे जाण्याआधी मला तुम्हा दोघांनाही यापेक्षा मोठं गिफ्ट द्यायचंय. तुमच्या लग्नाची पार्टी थ्रो करायची आहे मला.
पार्टी? हो, ग्रँड पार्टी. तुमच्या लग्नात तिकडून कोणी आलं नव्हतं ना. आतापर्यंत तू गावातले सण उत्सव हे सगळं बघत आलीस. आता तू इथलं पार्टी कल्चर सुद्धा अनुभव. तुला आवडेल. आई पण ए निशी पण काहीच नाही हा. ही पार्टी व्हायलाच हवी आहे. मॉम इट्स अ गुड आयडिया, प्लीज डू इट. बघितलंस, आता तुझ्या नवऱ्याने पण परमिशन दिली आहे. आता तू नाही म्हणूच शकत नाही. निशी, एक गोष्ट लक्षात ठेव. ही पार्टी इतकी ग्रँड होणार आहे की तू ती कधीच विसरणार नाही.